श्री नर्मदा पुराण अध्याय 134 श्री रामेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर पापहारी सर्व दुःखांचे निवारक पुण्यदायक उत्तम श्री रामेश्वर तीर्थ आहे। त्या तीर्थात स्नान करून श्री महादेवांचे पूजन केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री रामेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 134वा अध्याय पूर्ण झाला। 135वा अध्याय 135 श्री सिद्धेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर श्री रामेश्वर तीर्थास जावे। सर्वगुणयुक्त सर्व लोकात पूजित अतिउत्तम श्री सिद्धेश्वर तीर्थ आहे। त्या तीर्थात जो स्नान करून पार्वतीसह श्री शंकराचे पूजन करतो तो वाजपेय यज्ञाचे उत्तम फल प्राप्त करतो। त्या महापुण्यामुळे तो मरणोत्तर अप्सरांनी घेरला जाऊन मंगल जयघोषात स्वर्ग प्राप्त करतो। तिथे सुखपूर्वक 1000 वर्ष क्रीडा करून धनधान्य संपन्न श्रेष्ठ कुळात जन्म घेतो। राजा तो तिथे वेदांग प्रारंगत पूजनीय रोग दुःखरहित होऊन सुखपूर्वक शतवर्ष जीवित राहतो। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री सिद्धेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 135वा अध्याय पूर्ण झाला। अध्याय 136 अहल्येश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, हे राजा, त्यानंतर उत्तम अहल्येश्वरास जावे, जिथे पूर्वी महाभाग्यशालिनी तपस्विनी अहल्या सिद्ध झाली। पूर्वी साक्षात ब्रह्मदेवासमान अन्य सत्यधर्मयुक्त वानप्रस्थाश्रमात रत गौतम नावाचे ब्राह्मण होते। त्यांची महाभाग्यशाली त्रैलोक्यात प्रसिद्ध रूप यौवन संपन्न पत्नी अहल्या होती। या अहल्येच्या परमसौंदर्याने मोहित बलसुदनाला मारणाऱ्या देवराज इंद्राने तिला स्वतःकडे आकर्षित केले। हे परमसुंदरी अनिंदितशीलवाली, तू या देवराजाचा आश्रय घेऊन त्रैलोक्यात पूजित होऊन माझ्याबरोबर क्रीडा कर। हे सुईनयना, तप व स्वाध्यायात मग्न शौच आचाराने कृश ब्राह्मणाबरोबर तू काय करशील, का दुःख सहन करतेस, असे सांगितल्यावर परमसुंदर अहल्या श्री स्वभावानुसार चंचल झाली। मनापासून इंद्रदेवाचे चिंतन करून काम कलुषित झाली। तिचा तो भाव जाणून दृष्ट भावयुक्त देवेंद्राने महर्षी गौतमांना फसवले। अहल्येचा अंतर्भाव जाणून उत्तम वेश धारण करून आश्रमाजवळच विश्वासपात्र अहल्येबरोबर तो रममान झाला। भरतवंश उत्पन्न राजा देवराजाच्या क्षणमात्र संसर्ग कालात मुनिश्रेष्ठ त्वरित त्या आश्रमात आले। महर्षी गौतमांना पाहून इंद्रदेव भीतच बाहेर पडला। महर्षी गौतमांनी त्याला बाहेर पडताना पाहून हा इंद्रदेव आहे असा विचार करून अतिशय क्रोधित होऊन त्या देवराजाला शाप दिला। तू इंद्रियवश अजितेंद्रिय आहेस, म्हणून तू अनेक भंग म्हणजे श्रीचिन्ह असलेला होशील, असे म्हणतच हे भरतवंश उत्पन्न राजा तत्क्षणी देवेंद्र सहस्रभगांनी वैष्टित झाला। तो देवेंद्र देवांसह राज्य वैभव व लक्ष्मी त्याजून पृथ्वी तलावर महान तप करू लागला। महर्षी गौतमाने अहल्येलाही शाप दिला, तू दृष्टाचरणी आहेस, मला पाहून तू इंद्राबरोबर रममान झालीस, त्यामुळे तू अक्षम्य म्हणजे पाषाणरूप होशील। सहस्र वर्षानंतर तीर्थयात्रेच्या प्रसंगाने आलेल्या यशस्वी श्रीरामाच्या दर्शनाने पापरहित होशील। या प्रकारे चिल कालावधीनंतर महर्षी विश्वामित्रसह बुद्धिमान श्रीरामाने तिला पाहिले। ती अहल्या पाषाणमय शरीर सोडून न्यायानुसार श्रीरामाचे पूजन करून संतापरहित व निष्पाप झाली। त्यानंतर श्री नर्मदाच्या तीर्थावर आली। तिथे महिनाभर चांद्रायण व्रताचे पालन केल्यावर पुन्हा तिने त्याहून श्रेष्ठ कृच्छ चांद्रायण व्रत केले। तेव्हा उमापती श्री महादेवाने प्रसन्न होऊन अत्युत्तम वर दिला व पुन्हा ते आदर्शनीय झाले। ते गेल्यावर अहिल्या जगद्गुरु श्री शंकराला अहिल्याश्वर नावाने स्थापित करून पुन्हा स्वगृही गेली।
त्या तीर्थात स्नान करून अहिलेश्वराचे पूजन करणारा मरणोत्तर शिवलोक प्राप्त करतो. तो महान तपस्वी पुण्यात्मा त्या लोकात इच्छानुसार क्रीडा करून सहस्र वर्षानंतर पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त करतो. तो श्रेष्ठ कुळात उत्पन्न होऊन धनधान्य संपन्न पुत्र पौत्रांनी युक्त अधिक जीवित राहतो. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अहिलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 136वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.